निवडणुकीची पद्धतच भाजपने बदलली। आज निवडणूक लोकांच्यासाठी राहिलेलीच नाही, समाजातल्या दलालांसाठीच निवडणूक झालेली आहे। आणि एवढा पैशाचा वापर आणि एवढं पैशाचं एकंदरीत एकत्रीकरण आणि ही महागाई आणि हे एकंदर जे काही आज सगळं भांडवलशाहीकडे देश निघाला आहे ते थांबवणं गरजेचं आहे। हा एक छोटासा प्रयत्न आमचा मिरज तालुक्यापासून सुरू झाला आहे। ह्या ठिकाणी जी निवडून आलेली लोक आहेत ती कुठल्या चिन्हावर आली हे महत्त्वाचं नाही, त्या कुठल्या विचाराचे ते महत्त्वाचं आहे। सगळे एकत्रित एका विचाराची म्हणून ही लढाई लढली होती आणि त्यात पुरोगामी विचार जिंकला ह्याचा अभिमान आहे, समाधानी आहे। हे बघा, एका मर्यादेपलीकडे पैसा आणि दहशत ही काम करायची बंद करते आणि आता ती वेळ आलेली आहे। कित्येक वर्ष पैशाच्या दहशत जोरावर सत्तेत राहिलेले आहे आणि म्हणून मी सांगितलेलं की पराभवाची आता ती सुरुवात आहे, त्यांनी सवय करून घ्यावी आणि तुम्हाला पाहायला मिळेल आज पंचायत समितीत यांची ह्या सांगली जिल्ह्यात दयनीय अवस्था झाली, जिल्हा परिषदला ह्याच्याही पेक्षा दयनीय अवस्था त्यांची होणार आहे। आणि ही जी मशाल सांगली जिल्ह्यात ही एकीकरणाची, विचाराच्या एकीकरणाची तुम्ही पाहता ही उद्या राज्यभर मशाल पेटायला वेळ लागणार नाही। आज मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडी होत्या आणि यामध्ये आम्ही ज्या पद्धतीनं इथं निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती लढवली त्याच पद्धतीनं आम्ही इथं सगळे पक्ष एकत्रित येऊन त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचे असेल, अजितदादांचा गट असेल आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही शिवसैनिक असो, आम्ही इथं लढलो। आमच्या 2 सीट्स या पंचायत समितीमध्ये आल्या होत्या आणि दोन्ही पक्षाच्या 10 अशा होत्या। तर आम्ही इथल्या स्थानिक स्तरावरती निर्णय हा इथल्या महाविकास आघाडी किंवा काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊन सभापती उपसभापती निवडणूक लढवली आणि सभापतीपदी आमच्या नरवाड गटातून निवडून आलेल्या तन्वी कमलेकर यांची निवड झालेल्या, खूप त्या लहान वयातल्या सुशिक्षित MBA झालेल्या आता या कर्तृत्ववान महिला भगिनी माझी मिळालेली आहे। उपसभापतीपदी आमच्या ललिता काकी शेजूळ या मालगाव गणातून आमच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण निवडून आलेल्या आहेत। मला आनंद आहे की मिरजमध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये असेल की मला वाटतं आहे आमच्या मिरज तालुक्यात पहिल्यांदा सरकार पंचायत समितीला उपसभापतीपद धनुष्यबाणाला मिळाले, शिवसेनेला मिळाले। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नक्कीच या पंचायत समितीचा विकास करण्यासाठी आमचे नेते अजितराव घोरपडे सरकार असतील, विशालदादा असतील, मनोज बाबा असतील आणि आता इतर जिल्ह्यातले सगळे मान्यवर नेत्यांच्या नेतृत्वाखाली काम करून जास्तीत जास्त निधी आणून ह्या विकास करण्याचा प्रयत्न आम्ही इथं करणार आहोत। यश धावण्याचा प्रयत्न झाला, इलेक्शन म्हणलं की ते होतं आणि आम्ही ते सहन करत आलो, परंतु लक्षात आलं की आपल्याला आपला पक्ष वाढवायचा, आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर आपण आपला काहीतरी उठाव केला पाहिजे आणि तो उठाव आम्ही या माध्यमातून केलेला आहे। आम्ही आत्ता महाविकास आघाडीबरोबर आलो आहे आणि नक्की भविष्यकाळात आम्ही एकत्र राहून पुढचे इलेक्शन लढणार आहोत।